जयंत आपलं गावाकडलं रुटीन सोडून शहरात पुन्हा एकदा नोकरी करण्यासाठी गेला होता. सुरुवातीला एका मित्राच्या ओळखीने त्याने त्याची राहायची सोय केली होती. जयंत आणि त्याचा मित्र दोघेही रूमवर गेले. दुसऱ्या दिवसापासून जयंत स्वतःसाठी नोकरी शोधणार होता. जयंतचे बालपण ग्रामीण भागात गेले होते. त्याची भाषाही थोडी तशीच होती. दिसायला साधारण सावळा रंग त्याचा होता, पण चेहऱ्यावर नेहमी एक निरागसता होती. रूमवर गेल्यावर त्याची इतर रूम पार्टनरसोबत ओळख झाली. गप्पा मारता मारता एक रूममेट जयंतला म्हणाला, "काय मग, तुझी लव्ह स्टोरी सांग ना." हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला. थोडा वेळ थांबून तो बाहेर निघून गेला. कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचं नव्हतं. तो गेल्यावर तो मित्र बोलला, "अरे यार, तो तर नाराज झाला वाटतं. मी उगाच पहिल्याच भेटीत तिला इतका खाजगी प्रश्न विचारला." त्यावर जयंतसोबत आलेला तो मित्र बोलतो, "जाऊ दे रे, तो तर वेडाच आहे. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. ती मुंबईची सुंदर छान मुलगी होती आणि हा गावातला. त्या मुलीने टाईमपास केला आणि त्यानंतर मग दुसरा मुलगा बघून त्याच्यासोबत लग्न करून मोकळी झाली आणि हा मात्र बाजूलाच राहिला. पण ह्याने कितीतरी स्वप्न तिच्यासोबत पाहिली होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही." पण अशा अपूर्ण प्रेमकथा तर रोजच कानावर येतात, म्हणून त्या मित्राने पण जास्त काही विचार त्यावर केला नाही. असेच काही दिवस निघून गेले. जयंत शहरात नोकरी शोधत होता आणि बऱ्याच दिवसानंतर जयंतला एका कंपनीत जॉब मिळाला. तो सर्वांसोबत आता रूमवर राहायला आला होता. एके दिवशी रूमवर जयंतचा मित्र राकेश एकटा होता. इतक्यात जयंत देखील रूमवरती आला. राकेशने त्याला बसायला सांगितलं आणि बोलता बोलता पुन्हा त्याला त्याच्या प्रेमाबद्दल विचारलं. तेव्हा तो आधी सांगायला तयारच नव्हता, पण नंतर तो सांगू लागला की, "मी कोल्हापूरला एका लहानशा खेडेगावात राहत होतो. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे घरची गरीब परिस्थिती डोळ्यासमोर दिसत होती. माझे आई-वडील दोघेही काम करायचे. घरची परिस्थिती खूप बिकट होती. प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागायचं आणि त्याच परिस्थितीत कशीतरी 10वी पास झालो. घरच्या परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घ्यायचं धाडस काही मी केलंच नाही आणि आईवडिलांना हातभार लागावा म्हणून मी पण काम शोधू लागलो. पण काम काही मिळत नव्हतं. मग आमच्या घराजवळच एक गवंडी होते. त्यांच्याकडे मजुराचं काम मिळालं. मग तेच काम करायचं ठरवलं आणि तिकडे कामाला देखील मी जाऊ लागलो. त्यामुळेच पुढे शिक्षणाचे तर मनातून काढूनच टाकले होते. पैसे कमवण्यासाठी शिक्षण मला सोडावं लागलं आणि फक्त जगायचं म्हणून मी जगत होतो. दिवसभर काम केलं की अंग इतकं दुखायचं की रात्री कधी झोप लागायची हेच कळत नव्हतं. हे काम करत करत काही वर्ष अशीच निघून गेली. आता काही काम चांगलं जमू लागलं होतं, पण काम कधी मिळायचं तर कधी नाही. त्यामुळे घरात बिनकामी बसावं लागायचं. एक दिवस एक व्यक्ती मला भेटला आणि बोलला, "येथे काम करण्यापेक्षा आणि असंच रिकामं बसण्यापेक्षा मुंबईला जा. तेथे खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कोठे ना कोठे चालूच असतं." मग मी पण ठरवलं मुंबईला जायचं. मुंबईमध्ये एक दूरचे नातेवाईक राहायचे. त्यांच्याकडेच काही दिवस राहायचं, नंतर आपलं आपण सोय करून घ्यायची. असं मी ठरवलं आणि त्यांच्याकडे गेलो. मुंबईमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला थोडं अवघडच गेलं, कारण इथल्या कोणत्याच गोष्टीची सवय नव्हती. मुंबईमध्ये आल्यावर खूप शोधल्यानंतर मला पत्ता मिळाला. त्यांचं घर खूपच सुंदर होतं. एकदम टापटीप, जसं टीव्हीमध्ये पाहायला मिळायचं अगदी तसंच घर होतं त्यांचं. मी थोडा अवघडतच सोफ्यावर बसलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो. तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी आली. रश्मी. हो, तीच ती. खूप वर्षांनी पाहत होतो तिला. लहान असताना गावी यायची, पण आता बऱ्याच वर्षात तिला कधी गावी आल्याचं पाहिलेलं नव्हतं. आता किती सुंदर दिसत होती ती. अंगावर सुंदरसा छान ड्रेस, चेहऱ्यावर चमक आणि बोलके डोळे. ती सुंदर हसायची. पाणी देत ती मला बोलली, "कसा आहेस?" ती अजूनही मला ओळखते हेच मला विशेष वाटलं होतं. पण मी मात्र थोडा लाजल्यासारखं तिच्याकडे पाहत होतो, कारण एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. गावात देखील मी फारसा मुलींसोबत बोलत नव्हतो. जयंतला तर घामच फुटला हे त्याच्या लक्षात आलं आणि ती बोलली, "मुंबईमध्ये नवीन आलेल्या लोकांना खूप घाम येतो, कारण इकडचं वातावरण तसंच आहे. गावी कसं वातावरण उष्ण नसतं." मग पुढे जयंत अडखळत का होईना तिच्याशी बोलायला लागला. तिचे आई-वडील सुद्धा घरी होते.
त्यांच्याशी देखील औपचारिक गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी जयंत काम शोधण्यासाठी बाहेर पडला. त्याला एका जागी काम मिळालं होतं. ते एका सिक्युरिटीचं काम होतं. त्याने तेच काम करायचं ठरवलं कारण त्याचं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं होतं. तो काम बघून घरी आला. दुसऱ्या दिवशीपासून कामावर जायचं असं त्याने ठरवलं होतं. घरी रश्मी एकटीच होती. जयंत थकलेला आहे हे पाहून तिने चहा बनवून दिला आणि स्वतःचा एक कप घेऊन समोर बसली. चहाचा एक घोट घेत ती बोलली. तिने विचारलं, आई बाबा आणि तुझी बहीण कसे आहेत? जयंत बोलला, हो ठीक आहेत. आई बाबा दोघेही कामावर जातात. पुढे तिने विचारलं, तुझं शिक्षण काय झालं आहे? तिच्या या प्रश्नाने जयंत थोडा गोंधळलाच, कारण जयंत तर फक्त 10वी पास होता आणि त्याला अपूर्ण शिक्षणाची लाज वाटू लागली. क्षणभर थांबून तो बोलला, 10वी झाली आहे माझी. पण तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे काहीच भाव बदलले नाहीत. ती बोलली, पुढे का नाही शिकलास? मग जयंतने तिला त्याची पूर्ण परिस्थिती सांगितली आणि तिने जयंतचे पूर्णपणे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि बोलली, खरं सांगू का तुला, या जगात जो कोणी कारण सांगतो तो काहीच करू शकत नाही, नाहीतर आयुष्यभर फक्त रडत बसतो. आणि तुझा जन्म गरिबीत झाला यात नक्कीच तुझा दोष नाही, पण त्याच परिस्थितीमध्ये तू राहत असशील तर नक्कीच तुझा दोष आहे. त्यावर जयंत हसला आणि बोलला, अगं असली मोठमोठी वाक्ये मी पण खूप ऐकली वाचलीत, पण ती पुस्तकातच चांगली वाटतात, कारण अशा वाक्यांनी पोट भरत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. त्यावर ती बोलली, ठीक आहे, मग मला सांग, तू जे काम करतोस त्याने किती फरक पडणार आहे? तुझ्या आयुष्यात पुढे जाऊन तुझं लग्न होईल, तुला मुले होतील, तेव्हा तू त्यांना अशीच कारणे देणार आहेस का? ज्या कठीण परिस्थितीचा सामना तू केला आहेस त्याच परिस्थितीला तुझ्या मुलांना देखील सामोरे जायला लावणार आहेस का? आणि तुझे मुले उद्या बोलतील, वडिलांनी काय केलं? काहीच केलं नाही, फक्त आयुष्य फुकट घालवलं. रश्मीचे बोलणे जयंतच्या मनाला खूप लागलं आणि तो हतबल होऊन रश्मीला विचारू लागला, अगं मी मग काय करू? ती बोलली, सर्वात आधी तू तुझं शिक्षण पूर्ण कर. 12वी बाहेरून पण करता येते. काम करत करत थोडाफार अभ्यास कर, तर तू नक्कीच पास होशील आणि त्याच्यासाठी जास्त फी पण नसते. तिचं बोलणं जयंतला देखील पटलं आणि त्याने त्याच वेळी ठरवलं, गावी परत जायचं. मिळेल ते काम करत करत अपूर्ण शिक्षण पूर्ण करायचं. त्यानुसार तो गावी आला. पुढील शिक्षणासाठी त्याने 12वीला ॲडमिशन घेतलं. मिळेल ते काम करू लागला. तिच्याकडे त्यावेळी मोबाईल नव्हता. घरात एकच मोबाईल होता. तिच्याशी बोलता यावं म्हणून जयंतने एक साधा मोबाईल घेतला आणि एके दिवशी तिला फोन लावला. तेव्हा तिच्या आईने फोन उचलला. सर्वांशी बोलला आणि शेवटी रश्मीसोबत देखील तो बोलला आणि जयंतने तिला सांगितलं की 12वीला ॲडमिशन घेतलं आहे. ते ऐकून ती खूप खुश झाली. त्यानंतर मग ते अधूनमधून एकमेकांसोबत फोनवर गप्पा मारू लागले होते. जयंतला आता तिच्यासोबत बोलल्याशिवाय राहवत नव्हतं. आता ती त्याला आवडू लागली होती, पण तिच्याशी बोलणार तरी कसं असा प्रश्न त्याला पडत होता. त्याला असं वाटत होतं की ती शहरात राहणारी नाजूक सुंदर होती आणि जयंत गावाकडे राहणारा दिसायलाही साधारण होता. त्यामुळे त्याला वाटायचं हे कुठेच अंतर जमण्यासारखं नव्हतं, पण तो तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला होता. असेच काही महिने निघून गेले, पण जयंतचे काही तिच्यासोबत याबाबत बोलणे झाले नाही. जयंतची आता परीक्षा जवळ आली होती. त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. परीक्षा झाली आणि तो चांगल्या मार्काने 12वी पास झाला. तेव्हा त्याने सर्वात आधी तिला फोन लावला. ते ऐकून तीसुद्धा खूप खुश झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटायचे ठरते. जयंत मुंबईला गेला होता. त्या दोघांनी बाहेरच भेटायचं ठरवलं होतं. ती आली. खूप सुंदर दिसायची. जयंत व रश्मीने बाहेर चौपाटीवर भेळपुरी खाल्ली आणि निवांत थोडा वेळ गप्पा मारत बसले. त्यानंतर रश्मी त्याला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेली आणि त्याच्यासाठी टी-शर्ट आणि जीन्स घेतल्या. ती बोलली, किती साधा सिंपल राहतोस, हे घालत जा, मस्त छान दिसशील. मग जयंतने देखील होकारार्थी मान हलवली, खरेदी केली आणि तेथून ते बाहेर पडले. अजून थोडा वेळ फिरायला गेले आणि जयंत संध्याकाळच्या गाडीने पुन्हा गावी जाण्यास निघाला आणि ती तिच्या घरी गेली. आता जयंतच्या राहणीमानात खूप बदल झाला होता. रश्मीच्या प्रेमाने तो पूर्णपणे बदलून गेलेला होता. 12वी नंतर डिप्लोमा करायचं ठरवलं आणि त्याने ॲडमिशन घेतलं. पण अजूनही त्याच्या मनात कुठेतरी तिला सर्व काही सांगायचं होतं आणि एके दिवशी त्याने धाडस करायचं ठरवलं आणि फोनवर बोलता बोलता तो बोलला, तुला एक सांगू का? राग तर येणार नाही ना? अरे तू बोल, ती बोलली. तेव्हा जयंत धाडस करून बोलला,
मला तू खूप आवडतेस. मला तुझ्याशी बोलून बरं वाटतं आणि ज्या दिवशी तुझ्यासोबत बोलणं होत नाही तो दिवस खूप उदास जातो. आता जयंतला हे बोलता बोलता हृदयाचे त्याचे ठोके वाढले होते. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. त्यानंतर रश्मी म्हणाली, हो, मला पण तुझ्यासोबत बोलायला आवडतं, म्हणून तर बोलते ना. तेव्हा जयंतला वाटलं कदाचित तिला माझं बोलणं कळलं नव्हतं की ती मुद्दामहून न कळल्यासारखं करत होती. म्हणून त्याने सरळच तिला विचारलं की लग्न करशील माझ्याशी? क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली. जयंतच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू येत होते. तेवढ्यात तिकडून आवाज आला, हो, आणि तिने फोन कट केला. तेव्हा जयंत तिचा होकार ऐकून अक्षरशः आनंदाने नाचू लागला होता. तिच्या होकाराने जणू काही तो वेडाच झाला होता. त्या रात्री एक क्षणसुद्धा तो झोपी गेला नाही, कारण तो तर फक्त उघड्या डोळ्याने तिची स्वप्न पाहत होता. भविष्याची अनेक स्वप्न त्याने रंगवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 1 वाजता तिचा फोन आला आणि ते नेहमीप्रमाणे बोलू लागले. पण आज तिचा आवाज थोडासा वेगळा वाटला. ती बोलली की जयंत, माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत आयुष्य जगायला खूप आवडेल. पण माझं आईबाबांवर सुद्धा तितकंच खूप प्रेम आहे आणि त्यांच्या शब्दाबाहेर मला जाता येणार नाही. मी तुला रात्री भावनेच्या भरात हो बोलले, पण पुढे काही कारणांनी आपलं लग्न होऊ शकलं नाही तर त्यापेक्षा आपण आत्तापासूनच फक्त मित्रच राहू आणि मी तुझी वाट पाहेल ज्यावेळी तू स्वतःहून माझा हात माझ्या बाबांजवळ मागशील आणि त्यांनी होकार दिला तर आपलं लग्न नक्कीच होईल. रश्मीचे बोलणे ऐकून जयंत थोडा स्तब्ध झाला, पण त्याच्या लक्षात आलं की तिच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. आईबाबाबद्दलची काळजी होती आणि प्रेम देखील होतं. एकूणच प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूने विचार करणारी ती मुलगी होती. त्यावर जयंत बोलतो, ठीक आहे, आणि त्याने फोन ठेवला. आता जयंतने ठरवलं की खूप कष्ट करायचं, एक चांगली व्यक्ती बनायचं. रश्मीचे शब्द, तिचे सकारात्मक बोलणे, ते जयंतने मनात ठेवून तिला मिळवण्याचा आता त्याने पूर्णपणे निश्चय केला होता. पुढे डिप्लोमा करत नोकरी करू लागला. आता चांगल्या पदावर नोकरी मिळाली. पार्ट टाईममध्ये काम होतं ते. काम पण करू लागला होता. बरेच पैसे तो कमवू लागला होता. जयंतने हळूहळू करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं होतं. आर्थिकदृष्ट्याही तो आता संपन्न होत होता. ते पाहून गावातील लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू लागलं. हा कसा काय सुधारला? आणि जयंत वेड्यासारखे दिवस-रात्र मेहनत करत होता. तिला मिळवण्यासाठी त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते. लोकांना माहीत नव्हतं की त्याला प्रेम नावाच्या भुताने पछाडलं आहे आणि त्यामुळेच त्याची इतकी प्रगती होत आहे. जयंत खूप वेळा कामावरून घरी आला की खूप कंटाळायचा. दुसऱ्या कामाला जायची किंवा दुसरं कोणतंही काम करण्याची त्याची इच्छा व्हायची नव्हती. त्याला कंटाळा यायचा. पण अशावेळी तो डोळे झाकून तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. तिला मिळवायचं आहे तर थांबून चालणार नाही, म्हणून उठून लगेच कपडे बदलून दुसऱ्या कामाला लागायचा. दिवसातील कितीतरी तास काम तो करायचा. त्याने आता ठरवलं होतं की माघार घ्यायची नाही. जयंतने एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला की उद्या रश्मीचं आपल्याबरोबर लग्न झालं तर ती या छोट्या घरात कशी राहणार? असा विचार करून त्याने घर बांधायचं ठरवलं. त्यासाठी त्याच्या जवळचे काही पैसे शिल्लक होते ते सर्व पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले. त्याच्याकडे आधी त्याने काम केलं होतं. मग जयंतने ते जुनं घर पाडून त्या जागी एक छान, मोठं, सुंदर घर बांधलं. घर पाहून जयंतला खूप समाधान वाटलं. त्याने रश्मीसोबत अनेक सुंदर सुखी जीवनाची स्वप्ने पाहिलेली होती. जेव्हा रश्मीला समजलं की जयंतने गावी छान घर बांधलं आहे, तेव्हा ती पण खूप खुश होती. असेच काही महिने छान गेले. जयंतच्या परीने सर्व तो प्रयत्न करत होता. स्वतःमध्ये त्याने खूप सारा सकारात्मक बदल घडवून आणला होता. पण एक दिवस रश्मीने जयंतला फोन करून सांगितलं की तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघत आहेत. तेव्हा जयंतने त्याच्या घरी सांगितलं आणि आईबाबांना. रश्मीच्या घरी तिच्या वडिलांकडे जयंतसाठी मागणी घातली, पण तिच्या घरच्यांनी नकार दिला होता. कारण तर त्यांच्या नजरेत अजूनही जयंतचे कुटुंब गरीबच होते. जयंतने व त्याच्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचं मन ते काही बदलू शकले नाहीत. आणि मग मुंबईमधील एक नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिच्यासाठी पाहिला. तिच्या लग्नाची तारीख ठरली आणि लग्नाची पत्रिका घेऊन एक दिवस ती त्यांच्या आईवडिलांसोबत गावी आली. तेव्हा जयंतच्या घरी आली. आईने सर्वांना चहा दिला. जयंत मात्र निशब्दपणे बाहेर उभा होता.
काही वेळाने ती निघाली आणि बोलली, घर छान सुंदर बांधलं आहेस. तेव्हा जयंतचे मन गहिवरून आले होते. तरी स्वतःला सावरत तो बोलला, कसलं घर, तुझ्याशिवाय तर सर्व काही अपूर्णच आहे. फक्त सिमेंट आणि विटाच्या भिंती आहेत. हे घर आहे, पण या घराला घरपण नाही. असं नको रे बोलूस. झालंच तर मला माफ कर. पण मी काहीच करू शकले नाही. हे बोलताना तिच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. ते लपवतच ती जाऊ लागली. ती गेल्यानंतर जयंत खूप वेळ रडला. गेल्याच वर्षी एप्रिलमध्ये तिचं लग्न झालं. ते पाहून जयंत सांगतो की माझं आयुष्य जणू काही उद्ध्वस्त झालं. का आणि कशासाठी जगायचं हेच काही कळलं नाही. त्यानंतर खूप महिने मी तिच्यासाठी रडलो. खूप त्रास झाला. पण आता त्यातून थोडं सावरण्यासाठी जॉबसाठी म्हणून इकडे निघून आलो आहे. बस आता मला तिच्या आठवणीत जगायचं आहे. माझी लव्ह स्टोरी ऐकून व पाहून माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवलं आहे. तिने माझ्यासोबत टाईमपास केला आहे. पण हे सर्व खोटं आहे. कारण तिने तर खूप आधीच मला सांगितलं होतं की आईबाबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणून. कारण माझ्यासोबत पळून येऊन आईबाबांची अब्रू तिला धुळीस मिळवायची नव्हती. ती एक संस्कारी व सर्व बाजून विचार करणारी मुलगी होती. माझे मित्र म्हणतात की तिने माझ्यासोबत टाईमपास केला. पण माझ्यासाठी तो बेस्ट टाईम होता. तिच्याशी बोललेला एक एक शब्द माझ्यासाठी अविस्मरणीय होता. तिला वाईट बोलणारा प्रत्येकजण मला माझा शत्रू वाटतो. कारण तेव्हा ती माझ्या जर आयुष्यात आली नसती तर मी आजही 10वी पास आणि सिमेंटमध्ये काम करणारा मजूरच राहिलो असतो. आणि त्याच कर्जात मी अडकून पडलो असतो. तिने माझ्यासाठी खूप काही केलं, तेही कसलीही अपेक्षा न ठेवता. तिने मला जी साथ दिली ती कायम माझ्यासोबत राहील. तिने माझ्यासाठी नकळतपणे खूप काही केलं, जे शब्दात व्यक्त करता कधीच येऊ शकणार नाही. जेव्हा मी मंदिरात जाऊन हात जोडून फक्त आणि फक्त तिला मागितलं, पण एकाही देवाला तेव्हा माझी दया आली नाही. पण आजही मी मंदिरात जातो आणि तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करतो. तिला जीवनातील सर्व सुख मिळावे म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. कारण मला तिला नेहमी सुखात, आनंदात बघायचं आहे. ठीक आहे, आमचं लग्न होऊ शकलं नाही. पण आजही मनापासून मला वाटतं की ती कायम कायम आनंदी राहावी. आता बोलता बोलता जयंतच्या डोळ्यात देखील पाणी येऊ लागलं होतं. आणि त्याचं बोलणं ऐकून मित्राचेही नकळत डोळे पाणावले होते. खरंच प्रेम यशस्वी झालं नाही म्हणून मुलींना शिव्या घालणारे, त्यांचं वाईट चिंतणारे खूप जण आपण पाहतो. पण मनापासून प्रेम करणारा आणि त्या मुलीच्या सुखासाठी प्रार्थना करणारा जयंतसारखा क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरं आहे, प्रेम आयुष्यात फक्त टाईमपास नसतो, तर प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातच असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.